हॅलो हाय नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी आणि पालकांनो. आत्ताच मी आपल्या अतुल ट्युटोरियल्सच्या कोथरूडच्या शाखेवर, औंधच्या शाखेवर, पिंपळे सौदागर, नवीन सांगवी अशा 5 पैकी 4 ब्रँचेसला व्हिजिट देऊन आलो आणि एक लक्षात आलं की विद्यार्थी खूप तयारीने आले होते, विद्यार्थी खूप एक्साइटेड होते, विद्यार्थ्यांचा फोकस खूप छान होता. पेपर झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये जे उत्साह होता की पेपर तुला कसा गेला, मला कसा गेला, याचं उत्तर काय होतं, त्याचं उत्तर काय होतं, तर तिची एक्साइटमेंट आम्हाला बघायची होती या परीक्षेच्या माध्यमातून की मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामला नेमकं कोणत्या प्रकारे फेस करतात. त्यांच्यामध्ये तो जो एक चॅम्पियन बनण्याचा जो अप्रोच आहे की मला प्राइज मिळवायचा आहे, मला पूर्ण डिस्काउंट मिळवायचा आहे, मला टॉप करायचं आहे, हा अँगलनी त्या परीक्षेला ते बघतात का. तर तो जो पर्स्पेक्टिव्ह होता तो पूर्णपणे अचीव झाला, तो पूर्णपणे सक्सेसफुल झाला असं मला सगळ्या ब्रँचला व्हिजिट केल्यानंतर जाणवत होतं. आणि त्यामुळेच एक डिसिप्लिन्ड अप्रोच बघायला मिळाला. मुलांनी आय कार्ड आणलेले, आधार कार्ड आणलेले, शिस्तीत सगळे बसले होते. तर इथून पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स फेस करताना ज्या अप्रोचमध्ये मुलं आली पाहिजेत त्या अप्रोचमध्ये घेऊन येण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता आणि तुम्ही सर्वांनी खूप छान साथ दिली आणि सपोर्ट केला. मुलांच्या प्री बोर्ड चालू जरी असले तरी या परीक्षेला त्यांनी भाग घेतला आणि आय एम हॅपी टू शेअर दॅट मोर दॅन 250 स्टुडंट्स सगळीकडे अपियर झाले होते आणि बाहेरचे देखील खूप सारे विद्यार्थी होते. सो एकंदरीतच खूप छान एक्सपिरियन्स होता अतुल ट्युटोरियल्सच्या टीमसाठी सुद्धा आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. तर ज्या कोणाच्या आज एक्झाम्स मिस झाल्या असतील तर त्यांनी काळजी नका करू. आपण तुमच्यासाठी पण काही ना काही डेफिनेटली एक नेक्स्ट राऊंड ऑफ टेस्ट सिरीज घेऊन येण्याचा प्रयत्न डेफिनेटली करू. तुम्हाला आजचा एक्सपिरियन्स कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा, सो दॅट वी कॅन इम्प्रूव्ह आवर सेल्स इन द नेक्स्ट एक्झाम. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.